आर्या खूप धावत खाली आल्याच्या नंतर इकडे सर्वजण तिच्याकडे बघायलाच लागतात. आता तो पेढा देत असताना नंदिनीच तिला सावरते आणि म्हणते, मी खाऊ घालते माझ्या बहिणीला. आणि ती खाऊ घालते. मिथुन काका म्हणतात, वा वहिनी, बघा ना बहिणी बहिणींचं प्रेम. आता मानिनी म्हणते, हो खूपच छान वाटलं असं बघून. जीवा म्हणत असतो, हां कधी कधी ना खूपच उतू जातं. नंतर इकडे आर्या काही सांगत नाही कुणाला. हे बघून नंदिनी आणि जीवाचं थोडं प्रेशर कमी होतं. इकडे आर्या निघून जाते. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे काय तुम्ही एकटेच आईस्क्रीम खाताय, आम्हाला सगळ्यांना पण द्या की. आता नंदिनी त्या सगळ्यांना आईस्क्रीम देतात. इकडे रम्याच्या लगेच लक्षात येतं काही ना काहीतरी गडबड आहे, म्हणूनच आर्या एवढी धावत गेली. आता ती रम्या आर्याच्या मागे जाणार आहे. इकडे ते आईस्क्रीम घेत असताना सगळेजण टॅटू बघतात आणि त्याचा टॅटू बघून सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आहे की बाबा असा टॅटू काढून घेतला. आता पार्थ म्हणत असतो, नंदिनी तुम्ही पण आई असा टॅटू काढून घ्या, म्हणजे आई आणि बाबा हे कम्प्लीट होईल. आता या दोघांना पण थोडं कसं तरीच वाटलं हे सगळं बोलताना. इकडे रम्या नंदिनीचा चेहरा बघून आता तिला खरोखरच डाऊट आला आहे की काहीतरी शिस्त या सगळ्यांमध्ये. आता ती लगेच बाहेर जाते आणि इकडे आर्या खूप विचार करत असते की ही नंदिनी ना उगाच माझ्या हातावर लिहिलं की बाळाची आई नंदिनी आहे, आणि ते सगळं आठवून ती ते नंदिनी असं नाव पुसून टाकायला लागते. इकडे ती नाव पुसत असतानाच ती खूप तिच्या मनात खूप काही असतं आणि ती नंदिनीला खूप शिव्या देत असते मनातल्या मनात. इकडे लगेच ती गाडी सुरू करत असते तेव्हाच रम्या तिच्या गाडीसमोर उभी राहते. आता ती रम्याला बघून हिची थोडी सटकते की ही रम्या उगाचच कशाला आली, काही पण विचारत असते असं ती आर्याला खटकत असतं. आता आर्या म्हणते, चल हो की बाजूला. लगेच रम्या इकडे खूप स्टाईलने तिच्या बाजूला येऊन बसते गाडीमध्ये आणि म्हणते, काय ग आर्या अशी अचानक निघून चालली, आणि काय आहे तुझ्या हातावर, मला तरी बघू दे. आता आर्या म्हणत असते, ए रम्या तुझी ही डिटेक्टिव्हगिरी ना थोडी बंदच कर. उगाच नसले क्वेश्चन तुला का पडतात ग, आणि स्वतःच्या आयुष्यामधलं सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात तुला काय सारखं डोकावंसं वाटतंय. आता आर्या रम्या म्हणत असते की अगं तसं काही नाही, पण तू हात खूपच लपवत होती आज, आणि मला असं वाटलंय की काही टॅटू वगैरे तर नाही काढला ना तू जीवासारखा. आता आर्या लगेच तिच्याकडे रागाने बघायला लागते. इकडे आर्याला आठवतं की ती धावत पळत येते. ती म्हणत असते, रम्या तू असे का बोलती ग नॉनसेन्ससारखं. अगं मी प्रेग्नेंट आहे, आणि प्रेग्नेंट बाई कधी टॅटू काढत असते का, बाळावर त्याचा परिणाम होतो, एवढा तर सेन्स तुला हवा ना. तर रम्या म्हणत असते, हो ग तू प्रेग्नेंट आहे, मग एवढी धावत का आलीच होती जिन्यावरून, तेव्हा नाही आठवली तुला तुझी प्रेग्नेन्सी. आर्या म्हणत असते, पण तुला काय गरज काय आहे, तुला जातेस का तू इथून. रम्या म्हणत असते, अगं बाई जाते, पण असं वाटलं की तू टॅटूज काढला म्हणून तू हात लपवत होतीस. आता आर्या काही तिला सांगत नसते. तर ती म्हणत असते, नाही तर आमच्या जीवासारखं, जीवाने आत्ता जसा बाबा असा टॅटू काढलाय ना तसा अगोदर पण टॅटू काढलेला होता, आणि तो पण हृदयावर. तर आर्याला असं आठवतं की जीवा पण बोलताना एकदा दोनदा बोलून गेलाय की त्यांनी टॅटू काढलेला होता. आता ती म्हणत असते की बघू दे बघू दे, आणि बघते तर हिच्या हातावर आई असा टॅटू काढलाय. हे बघून तर रम्याला अगदी संशय आला की हिच्या पोटात बाळ आहे ते जीवाचं असेल का. आता ती सांगत असते की ती म्हणत असते, कुणाचा असेल तो टॅटू, नंदिनीचाच असू शकतो. इकडे नंदिनी जीवासोबत बोलत असते. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी आपण खूपच रूडली वागलो ना तिच्यासोबत, अगं आपल्याला तिची गरज आहे सध्या, आपण तिला समजून घ्यायला हवं. नंदिनी म्हणत असते, हे काय, पण तिची वागण्याची पद्धत कशी होती. तो म्हणत असतो, हो मला कळतंय ग, पण तू पण उगाच तिच्यावर चिडत बसली, एवढा एवढा रागराग केला तिचा. आणि बघ बरं ती खाली जाऊन जर तिने काही स्फोट केला असता की सांगितलं असतं सगळ्या गोष्टी, तर काय करू शकलो असतं आपण, काहीच नाही ना. मग हे सगळं तुला कळायला हवं आहे नंदिनी. आता ती झोपून जातो जीवा. नंदिनी इकडे विचारच करत असते. नंदिनीला आर्याचं वागणं आवडतच नाही सध्या. आता आर्या परत रम्याला विचारत असते, नंदिनीच असेल ना ती. रम्या म्हणत असते, अगं नाही नंदिनी नाही, दुसरी कोणती तरी मुलगी होती. आता आर्या म्हणत असते, दुसरी कोणती मुलगी असेल ग. ती म्हणत असते, अगं काव्याचा टॅटू काढलेला होता, पण आता जीवाने त्याचं भूतकाळ पण पुसून टाकलाय आणि सगळ्या आठवणी पण जाळून वगैरे टाकल्या, कारण त्यांचं लग्न असं अनपेक्षित पद्धतीने झालं होतं.
आणि त्यामुळेच त्याला काव्याचा खूप राग आलेला होता. त्याने तो टॅटू जाळून टाकला बघ. आता आर्या म्हणत असते, खरंच काव्याचं आणि त्याचं प्रेम होतं? रम्या म्हणत असते, हो, पास्ट होता ना जीवाचा तो, आणि त्याचं काव्यावर खूप प्रेम होतं म्हणून त्या दोघांना लग्नही करायचं होतं. पण अनपेक्षित पद्धतीने नंदिनी आणि पार्थदादाचं लग्न होत असतानाच या दोघांना बळजबरीने लग्न करावं लागलं. नंदिनीला ती थोडासा तो सीन क्रिएट करते. नंदिनीला त्या दीपकने किडनॅप केलं होतं आणि त्याच्यानंतर मग ती जीवा तिच्या मागे गेला. इकडे काव्याने तोपर्यंत देशमुखांची इज्जत वाचवण्यासाठी पार्थसोबत लग्न केलं. हे सगळं आर्याला सांगत असते. आर्याला हे ऐकून आता रम्याला पण कळलंय की आर्याला हे सगळं ऐकून खूप आनंद झालाय. आता ही आर्या आपल्याकडे येऊ शकते आणि तिचे काही जे सिक्रेट असतील ते पण आपल्याला माहिती होऊ शकतात, असं आता रम्याला वाटतंय. आता रम्या निघून जाते. आर्या म्हणत असते, बाप रे, एवढं मोठं सिक्रेट. आणि जीवाबद्दल, जीवा जर नंदिनीला सोडून दुसऱ्या मुलीवर प्रेम करू शकतो तर माझ्या जाळ्यात तर तो कसा पण येऊ शकतो. आणि हे सगळं मी त्याला लिगली पण करू शकते. आता रम्या ना त्याची जी कॉन्ट्रॅक्टची फाईल असते तीच ती गायब करणार आहे. म्हणजे ती गायब केल्याच्या नंतर यांनी जरी केस करूनही सांगितलं की आर्याने आम्हाला सरोगेट मदर म्हणून मदत करायची ठरवली होती, पण हे सगळं लिगली जर नसेल तर कुणीच माझ्यावर संशयही घेणार नाही आणि माझा प्लॅन सोपा होईल. मला जीवाच्या आयुष्यामध्ये इझी एंट्री करता येईल. हे सगळं बघून तिला खूप आनंद होत असतो आणि आर्या खूप हसत असते या सगळ्यांचा विचार करून की आता जीवाला माझ्याकडे ओढून घेताच येतं आणि जीवा माझ्यावर प्रेम करेलच ना. थोडे काळ तो माझा रागराग करतोय ना, करू दे, पण नंतर तो माझ्यावर नक्कीच प्रेम करेल याचा तिला विश्वास बसलाय आता. आता ती म्हणत असते, जेव्हा ते बाळ येईल ना, बाळाच्या चाहुलीने त्याला माझी ओढ लागेल आणि नक्कीच तो माझ्यावर प्रेम करेल. आता ती मनाशी अशी गाठ मारते. आता मिशन सक्सेसफुल होणारच आणि परत हसायला लागते. आता ती निघून जाते. इकडे नंदिनी किचनमध्ये आलेली असते आणि ती चिंचा खाते. आता ते चिंचा खात्यांना बघून मानिनी म्हणत असते, अगं बाई, चिंचा खायचे डोळायला लागले नंदिनी तुला? नंदिनी म्हणत असते, हो ना आई, खूपच चिंचा खाव्याच्या वाटत आहेत. तर मानिनी तिला म्हणते, अगं पण जपून ना, जास्त पण खाणं चांगलं नसतं. तुला जर कफ वगैरे झाला तर बाळाला त्याचा त्रास होईल बरं नंदिनी. नंदिनी म्हणत असते, हो आई, कमीच खाते मी. पण काय काव्याला वगैरे काही द्यायचे आहे का म्हटलं. मानिनी म्हणत असते, अगं हो ना, तिला पण आवड आहे अशी चिंच वगैरे खायची. येते ना ती कधी कधी किचनमध्ये. आणि लगेच नाव घेताच काव्या पण तिथे आलेली आहे. काव्या म्हणत असते, अगं नंदिनी ताई, तू चिंचा खाती? अगं मला पण खाव्याशा वाटताय. ती म्हणत असते, अगं खा ना मग. पण ती म्हणत असते, नाही, थोडीशीच खाते. अगं मला क्लासेसला जावं लागतं ना, मग या चिंचा खाल्ल्याने लगेच AC वगैरे लागला की मला लगेच झोप येते, अभ्यासही राहून जातो आणि सगळंच माझं टायमिंगच चुकून जातं मग. मानिनी म्हणत असते, हो बाई काव्या, तू काहीही काळजी करू नको. मी देवाकडे प्रार्थना केली, माझ्या लेकीचा 16 ऑगस्टचा पेपर खूप छान जाऊ दे आणि तिला चांगल्या मार्कांनी पास होऊ दे आणि लवकर तिचं IAS होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे. इकडे ती म्हणत असते, हो आई, असं होईलच, मलाही असं वाटतंय. पण मला सांगा, तुमचा देव काय करणार बरं त्यामध्ये? अभ्यास मी करणार, पेपर पण मीच लिहिणार. ती म्हणत असते, अगं देवाचा डोक्यावर आशीर्वाद असला ना, तो पेपर, अगं एखादा क्वेश्चन चुकला आणि तुझा जर त्या एका मार्काने जर पेपर जात असला आणि देवाची कृपा झाली, त्याच्याऐवजी तुझे 2 क्वेश्चन बरोबर आले, तर तुझं चांगल्या मार्काने पेपर पासही होऊ शकतो आणि तुझा नंबरही येऊ शकतो. मग यामध्ये देवाला क्रेडिट द्यायचं असतं बाळा. मानिनी खूप चांगली सासू आहे, दोन्ही पण सुनांची खूप काळजी घेत असते. इकडे नंदिनी पण हसायला लागते आणि काव्या पण. काव्या आणि नंदिनी म्हणत असतात, आम्ही खूप लकी आहोत आई की तुम्ही आम्हाला सासू म्हणून भेटल्या. आजपर्यंत आम्हाला सासू नाही तर आईचंच प्रेम मिळालं या घरामध्ये. मानिनी म्हणत असते, हो ग बाळांनो, मलाही लेक नाही आहे, मी पण तुम्हा दोघींना लेकच मानते ना. आता काव्य म्हणत असते, हो आई. इकडे रम्या आणि वसुआत्या चेस खेळत असतात. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं आई, मला ना आर्याचं वागणं थोडं वेगळंच वाटतंय आणि आर्याने तिच्या हातावर आई असा टॅटू काढलाय आणि ती मला सांगत होती तो काही परमनंट नाही आहे, टेम्पररी आहे. पण काय माहिती खरं आहे की नाही. वसुआत्या म्हणत असते, अगं पण तू तुझं बघ ना, कशाला त्या आर्याकडे जाते सारखी आणि त्या आर्याच्या आयुष्यामध्ये लुडबुड करते. ती उगाच आपल्याला अडकवेल बरं यावेळेस.
रम्या म्हणत असते, नाही ग आई, आता यावेळेचा आपला प्लॅन खूप मोठा असेल, जो की आपण 16 ऑगस्टला एक्सपोज करू. म्हणजे ना सगळ्यांना हादरवूनच टाकू. आता आर्या पण मला साथ द्यायला मला असं वाटतंय की ती तयार आहे. आणि मी आज तिला जीवाच्या पास्टबद्दल सांगितलं तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. वसवात्या म्हणत असतात, अगं बाई, वसवात्यांना हिचं आता असे प्लॅन वगैरे काही आवडत नाही जास्त. इथेच त्यांनी हा भाग संपवलेला आहे. आता नंदिनी इकडे तिच्या आईशी बोलायला जाते आणि तिच्या आईला फोन करते आणि म्हणत असते, आई, बरेच दिवस झाले तू इकडे आली नाही ग. अगं काव्या पण आठवण काढत होती आणि मलाही असं वाटते तू यावं आम्हाला भेटायला आता. तिची आई म्हणत असते, हो ग नंदिनी, मला पण खूप वाटतंय. अगं पण काव्याचं पोट बघून आणि तुझ्या पोटाकडे बघताना मला वाईट वाटतं ग बाळा. आणि मला असं खोटं खोटं हसू नाही आणता येत चेहऱ्यावर, त्यामुळेच मला नाही या वाटत ग. नंदिनी म्हणते, अगं आई, फक्त आता 2 महिने. काव्याची एकदा डिलिव्हरी झाली की मी या सगळ्या ओझ्याखाली राहणार नाही. मी सगळ्यांना स्वतःच्या हाताने सांगणार आहे की माझं मिसकॅरेज झालेलं, मग आम्ही सरोगेट मदर म्हणून आर्याची निवड केली. हे सगळं मी त्यांना सांगेल का आई, पण तोपर्यंत फक्त धीर धर. मलाही या ओझ्याखाली जगताना खूप ऑकवर्ड वाटतं, पण काय करणार ना आई, मला आई व्हावंसं वाटतंय ग. आणि हे सगळं बघून काव्याला टेन्शन यायला नको किंवा तिचं मिसकॅरेज व्हायला नको, यासाठीच मी इथपर्यंत थांबले. आता पुढील भागामध्ये इकडे नंदिनी आर्याच्या घरी आल्याच्या नंतर आर्या तिथे नसते आणि नंदिनीला असं वाटतं की आता आर्या इथे नाही आहे, तर तिचा लॅपटॉप चेक करून काय आहे काय नाही ते बघावं. इकडे काव्या आता मानिनीकडे नंदिनीचंच बोलत असते की नंदिनी कधी बाळाशी बोलताना दिसत नाही आई, आणि पोटावर पण म्हणजे तिचं असं बाळाबद्दल फिलिंग्स येत नाही तिला. आता मानिनी त्या काय विचार करतात याबद्दल या पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. इकडे नंदिनीला त्या लॅपटॉपमध्ये वेगळंच काहीतरी सापडलं आहे, आर्याचं सिक्रेट. आता तिचा चेहराच उतरतो. आता हे सिक्रेट काय असेल ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्की कळेल. आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.